नमस्कार मित्रांनो, मी गायत्री महाजन, गायत्री ऑनलाईन अकॅडमी या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती, की काळ काम वेग घ्या, म्हणजे काळ काम घ्या आणि तर त्यानुसार आज आपला टॉपिक आहे काळ, काम, वेग. क्लिअर आहे? समजतंय? आणि हा टॉपिक सगळ्या स्पर्धा परीक्षेला विचारला जातो आणि खूप सोपी कन्सेप्ट आहे. याआधी मी तुम्हाला नळ व टाकी शिकवलेलं आहे. लसावी-मसावी कसं काढायचं ते पण शिकवलेलं आहे. बस त्याच कन्सेप्टवर आधारित आजचा टॉपिक आहे, जो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हा जो भाग आहे, हा जो टॉपिक आहे तो मी 2 पार्टमध्ये डिव्हाईड करते आहे. पार्ट 1, पार्ट 2 मध्ये. ठीक आहे. आज म्हणजे प्रत्येक टाइपवरचा एक प्रॉब्लेम घेत आहे, की कशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्लिअर आहे सगळ्यांना? चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ. आता काळ, काम आणि वेग म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे, की आपण काम करतो. एखादं काम करतो. मी जर एकटीने काम केलं, तर मला काय लागणार? वेळ जास्त लागणार. एखाद्या कामाला मी एकटी काम करत आहे, तर मला वेळ काय लागणार? जास्त लागणार. पण तेच काम मी काय करत आहे? मिळून करते आहे, तर मला त्या कामाला काय लागेल? वेळ कमी लागेल. बरोबर आहे ना? म्हणजे जेवढे जास्त लोक असेल, मॅन पॉवर जर जास्त असेल, तर मॅन पॉवर आपला काय करते? वेळ कमी करते. लक्षात येतंय सगळ्यांना? म्हणजे त्या कामासाठी लागणारा काळ काय होतो? कमी होतो. बरोबर आहे. काळ म्हणजे काय आहे? वेळ आहे. काळ म्हणजे काय आहे? वेळ आहे. समजा जर मॅन पॉवर जास्त असली, मॅन पॉवर काय आहे? जास्त आहे. मॅन पॉवर म्हणजे काय? काम करणारे व्यक्ती काय आहे? जास्त आहे. तर वेळ काय लागणार? कमी लागणार. ठीक आहे. आणि मॅन पॉवर कमी आहे. मॅन पॉवर काय आहे? कमी आहे. तर वेळ काय लागणार? जास्त लागणार. साहजिक आहे की नाही रे? आणि हेच आपल्याला पाहायचं आहे. चला तर बघूया पहिलं प्रॉब्लेम. आता ए हा एक काम 20 दिवसात करतो व बी हा तेच काम 30 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न वाचलेला आहे. 2 व्यक्ती दिले आहे, ए आणि बी. ए ला एकट्याला काम करायला किती दिवस लागतात? 20 दिवस. बी ला एकट्याला काम करायला किती दिवस लागतात? 30 दिवस. क्लिअर आहे? तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी एक व्यावहारिक उदाहरण देऊन सांगते. ठीक आहे. माझ्याकडे एक काम आहे. मी आधी एकटीने केलं. मला 20 दिवस लागले. माझा स्पीड काय आहे? थोडा कमी आहे. मला 20 दिवस लागले. त्यानंतर माझ्यासोबत किंवा दुसरा व्यक्ती आहे, त्यांनी केलं. त्याचा स्पीड माझ्यापेक्षा कमी आहे. त्यांनी जास्त दिवस घेतले, 30 दिवस घेतले. आता आम्हाला सांगण्यात आलं, की दोघं मिळून काम करा. ठीक आहे. आता आम्हाला काय सांगण्यात आलं? दोघं मिळून काम करा. तर ते काम कसं पूर्ण करेल? ठीक आहे. मग आता यासाठी जसं आपण नळ व टाकी बघितलं होतं, त्यानुसार मांडणी करून घ्यायची. क्लिअर आहे? बघा. ए काम किती दिवसात पूर्ण करतोय? 20 दिवसात. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय? 30 दिवसात. मग आपल्याला टोटल युनिट काम काढावं लागेल ना. मग यासाठी आपण काय करतो? लसावी काढतो. आता मी आज लसावी काढून दाखवणार नाही. का नाही? कारण भरपूर वेळ जातो. तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं आणि जे लोक हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील किंवा माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलेली असेल, त्यांनी माझ्या चॅनलवर लसावीचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो नक्की बघा. खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर नळ व टाकीमध्ये पण प्रत्येक लसावी जवळपास काढून दाखवलेला आहे. आता लसावी म्हणजे काय असते? तर लसावी म्हणजे अशी कन्सेप्ट आहे, की 20च्या पण आणि 30च्या पण दोन्ही पाड्यांमध्ये येणारी पहिली संख्या कोणती? जी 20च्या टेबलमध्ये पण आली पाहिजे आणि 30च्या टेबलमध्ये आली पाहिजे. त्यालाच म्हणतो आपण लसावी. लसावीलाच इंग्लिशमध्ये म्हणतात एलसीएम. लिस्ट कॉमन मल्टिपल, लसावी, लघुत्तम, सामायिक विभाजन. ठीक आहे. आता बघा किती येतो? 60 येतो. ठीक आहे. हे 60 काय झालं आपलं? टोटल युनिट वर्क झालं. टोटल वर्क झालं आपलं. मग आता 60 युनिट काम म्हणजे ए काय करतो आहे? काम करतो आहे. टोटल काम किती आहे? 60 आहे. मग या 60 ला काय करायचं? ए ने डिव्हाईड करायचं. ठीक आहे. मग 20 त्रिक 60 किती येतं? 3. आता 30 दुने 60 डिव्हाईड करतो ना आपण. आता इथे काय म्हटलेलं आहे? ए आणि दोघे मिळून म्हटलेलं आहे. ए प्लस बी करायचं. मग आता 3 आणि 2 किती होतात? 5 होतात. आता 5 हे काय झालं दोघांचं. आता बऱ्याच जणांना हे समजलं नसेल हे काय आहे? 3 आणि हे काय आहे? 2. ठीक आहे. म्हणजे काय? तर ए एका दिवसात किती काम करतो? 3 युनिट काम करतोय. बी किती काम करतोय? 2 युनिट काम करतोय. बरोबर आहे?
मग आता दोघांची एका दिवसाचे युनिट किती झाले? 5 युनिट झाले. तर ते 5 युनिट एका दिवसाला करतायत, तर त्यांना 60 युनिट वर्क करायला किती दिवस लागतील? तर याला काय करायचं? डिव्हाईड करायचं. बघा 60 डिव्हायडेड बाय 5 इक्वल्स टू 12. म्हणजे ए आणि बी यांना दोघांना पण पूर्ण काम करायला किती दिवस लागत आहेत? 12 दिवस लागत आहेत. समजतंय सगळ्यांना? छान पद्धतीनं जातंय. ईझी आहे की नाही? आता बऱ्याच जणांना अजूनही कन्सेप्ट समजली नसेल. गोंधळायचं नाही. आणि पहिले लेक्चर बघताना काय करायचं? पहिले जे 20 मिनिट आहे, 10 मिनिट आहे, 5 मिनिट आहे, मन लावून शांततेत ऐकायचं. पहिलेच जजमेंट करायची नाही, की नाही, नाही, नाही बोर होतंय, असं होतंय, तसं होतंय. नाही, आपल्याला पोस्ट काढायची आहे की नाही? 100% शांततेनं पहिले 10 मिनिट मला द्या. नंतर तुम्ही आपोआपच नेक्स्ट डे पासून माझं लेक्चर रेग्युलर कराल एवढी गॅरंटी आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, आपल्याकडे काय आहे? हे जे 60 आहे की नाही? आता मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने समजून सांगते. हे जे 60 आहे ना, मी इमॅजिन करते की हे 60 काय आहे माझ्याकडे चॉकलेट्स आहेत. काय आहे? चॉकलेट. तुम्हाला समजवण्यासाठी सांगते आहे. हे 60 माझ्याकडे चॉकलेट आहे. जर Aला 60 चॉकलेट खायला लावले, तर 20 दिवस लागतात. Bला 60 चॉकलेट खायला लावले, तर 30 दिवस लागतात. बरोबर? मग आता चॉकलेट सगळ्यांना आवडतात की नाही? मग चॉकलेट खायचे. आता दोघांनी एक-एक त्यांनी खाल्ले तर एवढे दिवस लागत. आता दोघांनी जर मिळून खाल्ले, तर त्यांना किती एका दिवसाला किती खातायत ते? 5 चॉकलेट खात आहे. तर 60 चॉकलेट खाण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? 12 दिवस. सिंपल आहे की नाही? कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघत राहा. नसेल समजलं तर नेक्स्ट याच्यामध्ये छान पद्धतीनं कळेल. आता बघा, ए व बी दोघे मिळून एक काम 12 दिवसात करतात. आता दोघे मिळून दिलेलं आहे बरं का. बघा मग ए प्लस बी. घाबरायचं नाही. जसं दिलेलं आहे तसं मांडणी करायची. ए व बी एकत्र म्हटलंय ना म्हणून काय केलं मी ए प्लस बी केलं 12 दिवसात. एकटा ए तेच काम किती दिवसात करतोय? 20 दिवसात. किती दिवसात करतोय? 20 दिवसात. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा कन्सेप्ट थोडी वेगळी दिसली तर घाबरायचं का? नाही घाबरायचं. आता बघा पुन्हा प्रश्न काय विचारलेला आहे? बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा मी काय करते? सांगितल्याप्रमाणे पहिले दोघांचं टोटल वर्क काढावं लागेल. मग काय येणार? 12 पंच 60, 20 त्रिक 60 म्हणजे दोघांचा पण लसावी काय येऊन राहिलेला आहे? 60 येत आहे. क्लिअर आहे? सगळ्यांना समजतंय लसावी का काढायचंय आपल्याला? दोघांचा पण लसावी एलसीएम किती येऊन राहिलेला आहे? 60 येऊन राहिलेला आहे. समजतंय ना? आता बघा 12ला जर 60ला जर 12ने डिव्हाईड केलं तर किती येतं? 12 पंच 60. 60ला जर 20ने डिव्हाईड केलं तर किती येतं? 20 त्रिक 60. ठीक आहे. आता मला सांगा ए आणि बीचं काम किती दिवसाचं झालं? 5 दिवसाचं. बरोबर आहे? आणि एकट्या एचं काम किती दिवसाचं आहे? 3 दिवसाचं. मग आता आपल्याला बीचं काम विचारलंय की नाही? मला सांगा ए आणि बी दोघे मिळून 5 दिवसात करताय. बी चं काम काढायचं आहे. ए एकटा किती दिवसात करतोय? 3 दिवसात. मग मला सांगा यामधनं ए जर मायनस केला तर तुम्हाला बीचं काम मिळेल की नाही एका दिवसाचं? मग 5 - 3 किती झाले? 2 झाले. हे 2 कोणाचं आहे? 2 युनिट वर्क आहे बीचं. कोणाचं? बी एकटा. बी एकटा. आता बी एकटा दिवसाला 2 युनिट काम करतो. त्याला टोटल काम किती आहे? 60 आहे. टोटल काम किती आहे? 60 आहे. मग काय करायचं? 60 डिव्हायडेड बाय 2 किती आलं? 30 बरोबर आहे. म्हणजे बी ला एकट्याला तेच काम करायला किती लागेल? 30 दिवस लागतील. 30 दिवस लागतील. कोणाला? बीला. कोणाला? बीला. क्लिअर आहे? समजतंय सगळ्यांना? छान पद्धतीने जात आहे की नाही? बरोबर? हां. आता नेक्स्ट बघा. ए, बी व सी एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. आता बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असेल, की मॅडम शॉर्ट ट्रिक सांगत चला. मी तुम्हाला सांगते, की जेव्हा शॉर्ट ट्रिक एकाच गोष्टीसाठी लागू होते, जेव्हा दोघांचंच काम असतं, बरोबर आहे? आणि प्रत्येक वेळेस शॉर्ट ट्रिक लागू होणार नाही. तुम्हाला घुमवून फिरवून विचारलेला असतो प्रश्न. गव्हर्नमेंटला तुम्हाला पोस्ट द्यायची आहे. ती पोस्ट एवढ्या सहज मिळणार नाही.
बरोबर आहे ना? मग ते तुम्हाला त्यांना एक सिलेक्टेड कॅन्डिडेट चॉईस करायचं आहे, तर ते असाच व्यक्ती चॉईस करतील ज्याच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतील. बरोबर आहे ना? मग अशा वेळेस तुमच्या प्रत्येक वेळेस शॉर्ट ट्रिक यूज होणार नाही. पण तरी बहुतेक जणांचं असतं शॉर्ट ट्रिकवर जोर असतो त्यांच्यासाठी मी सांगून देते. याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, की दोघे मिळून काम करतायत बरोबर आहे. 20 गुणिले 30, 20 अधिक 30 बरोबर आहे ना? समजतंय? म्हणजे A इंटू बी अपॉन A प्लस बी हा फॉर्म्युला A इंटू बी अपॉन A प्लस बी हा फॉर्म्युला अशाच प्रॉब्लेमसाठी यूज होतो. बाकीसाठी होणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर करून घेतली, तर 100% तुम्हाला कुठलाही प्रश्न अडणार नाही याची गॅरंटी देते. क्लिअर आहे? फक्त पहिले 10 मिनिट मन लावून समजून घेत चला. आता बघा 20 मल्टिप्लाइड बाय 30 आणि काय आहे प्लस 50 बरोबर. 0 कट 0 कट. ठीक आहे. 5 एके 5, 5 चोक 20 आणि 4 त्रिक 12 म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला काय मिळालेला आहे? 12च मिळालेला आहे, जे की आपल्याला इथे मिळालं होतं. क्लिअर आहे? मग आता हा जो आहे मी ट्रिक का नाही सांगितली, कारण एकदा ट्रिक सांगितली की बऱ्याच जणांना ती आवडते. ट्रिकनी मुलं काय होतात? अट्रॅक्ट होतात. पण मला एक साधी गोष्ट सांगा तुम्ही, तुम्हाला प्रत्येक वेळेस अशाच टाईपचा प्रश्न येईल का? नाही येणार ना. मग जर असा प्रश्न नाही आला, तर गोंधळ होतो की नाही आपला? मग त्यापेक्षा कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर झाली, तर तुम्हाला 100% कुठलाही प्रश्न अटेंड करता येईल. कन्सेप्ट इज पॉवर. क्लिअर आहे? चला नेक्स्ट बघा. आता ए, बी व सी एक काम अनुक्रमे किती दिवसात पूर्ण करतायत? 12, 15 आणि 20. मग ए, बी व सी. ए चं काम किती दिवस? 12. बी चं काम किती दिवस? 15 आणि सी चं काम किती दिवस? 20 दिवस. आता या तिघांचा काय घ्यावा लागेल? लसावी. बघा, मी आतापर्यंत 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्या दोन्हीमध्ये काय घेतलेलं आहे? लसावी काढलेलाच आहे. मग सेम मेथडनी आपण जात आहोत. लसावी आपल्याला 100% काढायचा आहे. क्लिअर आहे? समजतंय सगळ्यांना? आता बघा, ए, बी, सी तिघांचं काम आहे. दिवस दिलेले आहे. मग आता काढायचं आहे लसावी. 12, 15, 20 चा लसावी काय येतो? 60 येतो. बरोबर आहे? म्हणजे 12च्या पण पाड्यामध्ये 60 येतात, 15च्या पण पाड्यामध्ये 60 येतात आणि 20च्या पण पाड्यामध्ये 60 येतात. ठीक आहे? म्हणून याला आपण 12, 15, 20 चा काय झाला? लसावी. मग आता मला सांगा, पहिले 12 डिवाइड करायचं, 15 डिवाइड करायचं आणि 20 पण डिवाइड करायचं. कोणाला? 60 ला. ही सेम मेथड ज्यांनी माझा नळ व टाकी बघितलेला असणार व्हिडिओ, त्या सगळ्यांना माहितीये हीच सेम मेथड आपण तिथे पण वापरली. बरोबर आहे? मग त्या दोघांमध्ये नळ व टाकी आणि काळकाम वेग मध्ये साम्य आहे की नाही? मग जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता, हे दोनही टॉपिक काय करायचे? साइड बाय साइड करायचे, सोबत-सोबत करायचे. म्हणून कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्हाला ही लसावीची कन्सेप्ट समजली ना, तर 100% तुमचे 2 टॉपिक क्लिअर होतील. बरोबर आहे? जे की ट्रिकने होणार नाही. आता बघा 12 पंच 60, 15 चोक 60, 20 त्रिक 60. किती आलं? 5 आणि 4 9 3 12. तिघं मिळून म्हटलेलं आहे. म्हणून मी काय केलं? तिघांची ॲडिशन केली. का केली ॲडिशन? कारण A प्लस बी प्लस सी तिघांना एकत्र किती दिवस लागतील विचारलंय. ठीक आहे. तिघांचं एका दिवसाचं काम किती मिळालं? 12. मग आपल्याला टोटल काम किती आहे? 60 युनिट्स. बरोबर आहे? मग काय करायचं? 60 डिवायडेड बाय 12. मग आपल्याला तिघांचं A प्लस बी प्लस सी चं काम मिळेल 12 पंच 60 म्हणजे तिघांना किती दिवस लागतील? 5 दिवस लागेल. क्लिअर आहे? तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे? 5 दिवसात पूर्ण करणार आहे. समजतंय? छान फ्लो मध्ये जाते. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. आणि या सगळ्यासाठी खरंच मेहनत लागते. त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. क्लिअर आहे? नेक्स्ट बघूया लगेच. आता बघा, हे पण तिघांचंच आहे. ए, बी व सी एक काम किती दिवसात पूर्ण करतायत? 8 दिवसात. बी एकटा 20 दिवसात, सी एकटा 30 दिवसात. बापरे! घाबरायचं का? नाही. काय करायचं? बघत राहा. तीच कन्सेप्ट मांडायची आहे आपल्याला. चला. ए प्लस बी प्लस सी तिघांना किती लागतंय? 8 दिवस लागते. नंतर बी ला एकट्याला किती दिवस लागतायत? बघा 20 दिवस लागतायत. सी ला एकट्याला किती दिवस लागतायत?
30 दिवस लागतायत. मग तिघांचा पण काय काढून घ्या, लसावी काढून घ्या. तिघांचा लसावी काय येतोय? 120. काय येतोय? 120. आता पुढे प्रश्न विचारलाय, ए ला एकट्याला किती दिवस लागेल? बरोबर आहे ना? मग काय करायचं अशा वेळेस? आता डिव्हाईड करा. 8 ला जर 120 ने डिव्हाईड केलं तर किती मिळतं? 15. बरोबर आहे ना? एकदा बघून घ्या. देन 20 ला जर 120 ने डिव्हाईड केलं तर किती मिळतंय? 6. बरोबर? आणि 30 ला जर केलं तर 4. आता मला एक साधी गोष्ट सांगा. ए, बी, सी हे तिघांचं होतं. ए, बी, ए, बी, सी तिघांचं होतं की नाही हे? मग आता त्याच्यामध्ये बी चे एकट्याचे किती दिवस आहे? 6 दिवस आहे. सी चे एकट्याचे किती दिवस आहे? 4 दिवस आहे. मग 6 आणि 4 किती झाले? 10. किती झाले? 10. मग जर तुम्ही यामधनं हे 10 मायनस केले, 15 मधून 10 मायनस केले, 15 मधून जर तुम्ही 10 मायनस केले, 10 कोणाचे होते? बी चे आणि सी चे. तर तुम्हाला ए चं एकट्याचं काम मिळेल. ए एकटा मिळेल की नाही? मिळालंय. आता बघा, ए एकट्याचं काम किती आहे? 5 युनिट एका दिवसाचं. त्याला संपवायचं किती युनिट आहे? 120 युनिट. बरोबर आहे. मग काय करायचं? 120 डिवायडेड बाय 5. 5 एके 5, 5 दुने 10, खाली उरले 2, 5 चौक 20. म्हणजे ए ला एकट्याला किती दिवस लागतील? 24 दिवस लागेल. कोणाला? ए ला एकट्याला. क्लिअर आहे? समजत आहे की नाही रे? कठीण आहे का? मला तरी वाटते कठीण नाही. आणि तुम्ही पण कठीण बनवून घ्यायचं नाही. तुम्हाला समजतंय आणि छान पद्धतीनं जातंय मला असं वाटतंय. पण तरीही काही लोकांना जर पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांना थोडं वेळ लागेल आणि स्वतःला समजायला, स्वतःला शिकायला वेळ द्यायचा. आपणच जर आपल्याला वेळ दिला नाही, तर आपल्याला दुसरे वेळ देणार नाहीत. बरोबर आहे ना? आपण तयारी करतोय की नाही परीक्षेची? 100% स्वतःला समजून घ्या आधी आणि मग प्रॉब्लेम समजून घ्या. स्वतःचा माइंडसेट असा करायचा, की मला समजतंय आणि मला नसेल समजत तर तोच व्हिडिओ मी 2दा बघणार. जेणेकरून माझी कन्सेप्ट आजच क्लिअर होणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? छान पद्धतीने जातंय व्हिडिओ? चला, पुढचं एक्झाम्पल लगेचच बघूया. आता ए व बी एक काम 12 दिवसात करतात. ए व बी एक काम किती दिवसात करतायत? 12 दिवसात करतायत बघा. लिहिते मी. ए प्लस बी एक काम 12 दिवसात. बी व सी म्हणजे बी प्लस सी एक काम किती दिवसात? 15 दिवसात. आणि सी प्लस ए एक काम किती दिवसात? 20 दिवसात. आता तिघांचे दोन दोन दोघा दोघा मिळून काम केलेले दाखवलेले आहे. बरोबर आहे ना? तुम्ही करता की नाही? एक काम पूर्ण करायचं असेल तर तुम्ही पेअर घेता. मला हिची सोबत पाहिजे, मला याची सोबत पाहिजे. आम्ही दोघं मिळून करणार, आम्ही दोघं मिळून करणार. एखादं काम आईने दिलं आणि सगळी भावंडं एकत्र असले तर तुम्ही म्हणता आम्ही दोघं करतो, आम्ही दोघं करतो. घेता ना? तसं त्यांनी पेअर लावल्या आणि त्या दिवसात त्यांनी त्यांचं काम संपवलेलं आहे. आता 12, 15, 20 चा तिघांचाही लसावी काय येतोय? 60 येतोय. 100%. क्लिअर आहे? आता बघा 12 ला जर 60 ने केलं तर किती आलं? 5. 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. बरोबर आहे. आता हे तिघांचं काम आहे की नाही? बरोबर आहे. मग यांची ऍडिशन करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. आता मी काय करते बघा. प्रत्येक ठिकाणी दोघांचं काम दिलेलं आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे, तिघे मिळून काम किती दिवसात करतील? 3 व्यक्ती आहे. ए आहे, बी आहे, सी आहे. ज्यांना नाही समजत आहे त्यांनी माझ्याकडे एकदा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ए आहे, बी आहे, सी आहे. पहिले काय केलं? ए ने बी सोबत काम केलं. त्याला 12 दिवस लागले. मग बी नी काय म्हटलं? मी ए सोबत काम करून चुकलेलो आहे. मला कोणासोबत काम करायचंय? सी सोबत काम करायचंय. बरोबर आहे? मग बी ने सी सोबत केलं. त्याला 15 दिवस लागले. म्हणजे 2 दिवस 3 दिवस काय झाले त्याचे वाढलेले आहेत. मग सी नी काय म्हटलं? नाही, नाही मी बी सोबत काम केलेलं आहे. मला आता कोणासोबत काम करायचंय? ए सोबत काम करायचंय. मग सी नी ए सोबत काम केलं. सी ला आणि ए ला एकत्र मिळून 20 दिवस लागले. टोटल युनिट काम किती होतं? 60 दिवसाचं होतं. किती दिवसाचं होतं? 60 दिवसाचं. बरोबर आहे. मग त्यावरून आपल्याला आपण काय मिळाले? 60 ला डिवाइड केलं. आपल्याला एक युनिट काम मिळालेलं आहे त्यांचं एका दिवसाचं. बरोबर? मग आता त्या तिघांची आपण ऍडिशन केली तर किती मिळाली?
12 मिळाले. आता माझ्याकडे तुम्हाला इथे काय दिसतंय बघा. सगळ्यांना पेन क्लिअर आहे? बघा इथे काय आहे? इथे ए आहे. ए ला अंडरलाईन करते मी पहिले. इथे ए आहे. म्हणजे ए कितीदा आला? 2दा यूज झाला कामामध्ये. बी ला सर्कल करते. बी अँड बी. बी कितीदा यूज झाला? 2दा यूज झालेला आहे. सी ला टिक करते. ठीक आहे. सी अँड सी. सी पण कितीदा यूज झाला कामामध्ये? 2दा. म्हणजे याला मी असं करू शकते, ट्वाइस ए प्लस ट्वाइस बी प्लस ट्वाइस सी. करू शकते की नाही? 100% करू शकते. आणि यात सगळ्यांना मिळून किती दिवस लागलेले आहेत रे? हे 12 दिवस. बरोबर आहे. मग आता हेच इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. मग 2 काय काढायचा? कॉमन काढायचा. ए प्लस बी प्लस सी. डन. सोपं आहे की नाही? बरोबर किती मिळालं? 12. मग आता मला सांगा, हा इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे कुठे जाणार? डिव्हिजन मध्ये. मग ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 2. काय मिळाला आन्सर? 2 एके 2, 2 सख 12. बरोबर आहे. 6 मिळालेले आहेत. म्हणजे ए प्लस बी प्लस सी या तिघांना काम एकत्र जर करायचं असेल तर त्यांना किती दिवस लागतायत? 6 दिवस लागतायत. ठीक आहे. असं आहे का? नाही. असं आहे का? नाही. बघा आता हे तिघांचं काम झालं, पण टोटल काम किती होतं रे? हे त्यांचं एका दिवसाचं काम झालं. बरोबर आहे ना? एवढं फायनल आन्सर नाही. सगळ्यांनी लक्ष द्या. हे फायनल आन्सर नाहीये. हे त्यांचं एका दिवसाचं तिघांचं मिळून काम झालं. बरोबर आहे? म्हणजे समजा 60 चॉकलेट्स आहेत माझ्याकडे आणि 60 चॉकलेट मी तिघांना एकत्र खायला लावले. तर एका दिवशी किती संपवले त्यांनी? एनी, बीनी आणि सीनी तिघांनी 6 चॉकलेट संपवले. पण टोटल चॉकलेट किती आहेत? 60 आहेत ना. मग त्याला करायचं ना. इकडे बघा, इकडे लिहिते. 60 डिवायडेड बाय 6 किती येणार? 10. म्हणजे जर 60 युनिट काम संपवायचं असेल तर ए ला, बी ला आणि सी ला किती दिवस लागतात? 10 दिवस लागत आहेत. 100 आहे ना? समजलेलं आहे ना? सॉरी. क्लिअर आहे की नाही? बघा. ए, बी प्लस सी या तिघांना 10 दिवस लागत आहेत. 10 दिवस लागत आहेत. समजतंय? सोपं आहे की नाही रे? सांगा. समजलं की नाही? पुन्हा एकदा सांगू हाच प्रॉब्लेम. बघा, ए, बी, सी हे 3 लोक आहेत. त्यांनी पेअर करून घेतल्या. ए ला, बी ला 12 दिवस लागले, बी ला, सी ला 15 दिवस लागले, सी ला, ए ला 20 दिवस लागले. बरोबर आहे. त्यांचं टोटल युनिट 60 आहे. त्यावरून त्यांचा लसावी काढला, डिवाइड केला. आपल्याला तिघांचं एकत्र काम किती मिळालं एका दिवसाचं? 12 युनिट भेटलं. बरोबर आहे. मग आता हे दोघा मिळून केलेलं आहे. मग सिंगल सिंगल ए प्लस बी प्लस सी 12 ला कशाने? 2 कॉमन काढलेला होता, 2 ने डिवाइड केलं. बरोबर आहे. मग ए प्लस बी प्लस सी चं म्हणजे तिघांचं एका दिवसाचं किती युनिट वर्क मिळालं आपल्याला? 6 युनिट. पण त्यांना टोटल किती? 60 युनिट वर्क करायचंय की नाही? मग त्यांना 60 युनिट वर्क करायला किती दिवस लागतील? 60 डिवायडेड बाय 6 म्हणजे 60 भागिले 6 10 दिवस लागतील. समजतंय? छान फ्लो मध्ये जाते. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. आता सेम त्याच टाईपचा आहे. ए व बी 12 दिवसात, बी व सी 15 दिवसात, सी व ए 20 दिवसात, तर एकटा ए किती दिवसात? तिथे विचारलं आहे की तिघं मिळून किती दिवसात करेल. आता फक्त इथे एकट्याचं विचारलेलं आहे. इथे कोणाचं विचारलेलं आहे? फक्त एकट्याचं विचारलेलं आहे. चला मग मांडणी करून घेऊया. ए, बी 12 बरोबर, बी, सी 15 क्लिअर, सी, ए 20 क्लिअर. तिघांचा लसावी किती येतो? 60. डन आहे की नाही? खरं तर मी तुम्हाला हे होमवर्क देणार होती, पण अजूनही काही लोक कन्फ्यूज असतील, त्यासाठी मी स्वतः सॉल्व्ह करून देते. बघा आता, 12 पंच 60, 15 चूक 60, 20 त्रिक 60. टोटल किती मिळालेलं आहे? 12. बरोबर. समजतंय की नाही? क्लिअर आहे ना? मग आता पुन्हा तेच करायचंय आपल्याला. ए प्लस बी प्लस सी आणि 2 काय काढला मी?
ऑलरेडी बाहेर काढून घेतलेला आहे. ए प्लस बी प्लस सी. आता हा 2 काय होणार इकडे डिवाइड जाणार बरोबर. म्हणजे मला काय मिळालं 6 मिळालं. क्लिअर आहे की नाही? 6 मिळालं ना. मग आता त्याच्यामध्ये बघा ए प्लस बी प्लस सी तिघांचं किती मिळालं 6 मिळालं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता मला एक साधी गोष्ट सांगा मधला ब्लॉक बघा ज्याला मी सर्कल केलेला आहे. इथे काय आहे बी प्लस सी. बी प्लस सी ला एकत्र किती लागतात 4 दिवस. मग हे इथे पण बी प्लस सी दिसत आहे. मग मी काय करणार ए मधून हा बी प्लस सी मायनस करणार. म्हणजे ए मायनस बी प्लस सी असं करू शकते. म्हणजे मी 6 मधनं ह्या तिघांमधून जर मी 4 मायनस केले बी प्लस सी ला मायनस केलं बरोबर आहे. याला मी बी प्लस सी ला मायनस केलेलं आहे तर मला ए चं एकट्याचं काम मिळेल. ए चं एकट्याचं काम किती मिळालं 2 युनिट मिळालं. मग टोटल युनिट काम किती आहे 60. इकडे लिहिते बघा. टोटल युनिट काम किती आहे 60. 60 ला कशाने डिवाइड केलं 2 ने म्हणजे किती 30 दिवस लागेल. कोणाला ए ला एकट्याला 30 दिवस लागतील. 30 दिवस लागेल. क्लिअर आहे की नाही? मी काय केलं काही वेगळं केलं का? नाही. प्रॉब्लेम तोच होता. ॲज इट इज प्रॉब्लेम ठेवला. प्रॉब्लेममध्ये सुद्धा चेंज केला नाही. का केला नाही? कारण कन्सेप्ट छान पद्धतीने समजावी. आणि तुम्ही बघत असाल मी 15, 20, 30 तेच ते नंबर्स रिपीट घेते. जेणेकरून तुम्हाला समजावं. प्रत्येकाचा लसावी 60 येतोय. बरोबर आहे. मला सोपं जातंय. त्यापेक्षा तुम्हाला समजायला सोपं जावं. ठीक आहे. मी तर लसावी काढून घेईल. आणि मी टाईम वाचवण्यासाठी मी आधीच लसावी काढून ठेवलेले आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला समजायला सोपं जावं यासाठी मी तेच ते नंबर पुन्हा पुन्हा घेते. हा एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगते, की ए, बी, सी यांनी पेअर केल्या आणि काम जसं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये केलं तसंच पद्धतीने केलेलं आहे. फक्त फरक काय आहे? तिथे आपल्याला विचारलं होतं ए, बी आणि सी एकत्र तिघं मिळून किती दिवसात करेल? आणि इथे विचारलेलं आहे एकटा ए किती दिवसात करेल? क्लिअर आहे सगळ्यांना? एकटा ए किती दिवसात करणार आहे? असा प्रश्न इथे विचारलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, की ए, बी, सी सगळं काढून घेतलं. तिघांचं किती मिळालं 6 दिवस. पण मधला ब्लॉक बघा मी ज्याला सर्कल केलेला आहे ना, तिथे काय आहे बी व सी. बी व सीचं काम किती आहे 4 दिवसाचं आहे. मग ऑब्व्हियसली ए, बी, सी मधून बी, सी जर गेले 6 मधून जर 4 गेले किती राहिले 2. 2 कोणाचं काम आहे? एचं एकट्याचं. मग एका दिवसाचं त्याचं 2 युनिट काम आहे. त्याचं टोटल युनिट काम किती आहे? 60 युनिट. मग 60 युनिट करायला त्याला किती दिवस लागतील? 2 डिव्हायडेड बाय 60 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे किती आलं? 30. समजतंय? क्लिअर आहे सगळ्यांना? आजचा व्हिडिओ 100% तुम्हाला समजलेला असणार असं गृहीत धरते. सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवाय ते पण सांगा. याचा पार्ट 2 लगेच येणार. तब तक के लिए बाय. गुड नाइट.